तर नमस्कार मंडळी, मी रोहित सावकर आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आता मी गावी आहे आणि आम्ही चाललो जरा संगमेश्वरला. आम्ही आलो तर राखीसाठी काल, त्याला राखण वगैरे देऊन झाली आहे आणि आता थोडं सामान आणायचं आहे म्हणून चाललेलं संगमेश्वरला. तर हे बघा, ते भाव आणि अजून पम्याद आणि बाबूदाय पाटी सगळे आम्ही चाललो आहे. आता थोडं सामान आणायचं आहे संगमेश्वरमधून. नदीवरचे व्हिडिओ बघतो आणि नदीवरची पण व्हिडिओ एक बनवायचे आहे. जायचं आपल्या संध्याकाळी. तर सामान आणायचं आणि म्हणून एवढा पाऊस पण आला आहे. पाणी दाखव आपलं किती पाणी आलंय. मी बोलत होतो ना, ते पाणी तेच ते पूर्ण गईला पूर्ण आपल्या वाडीतलं पाणी होतं. पाऊस पण खूप जोरात 2-4 दिवस भरपूरच पडत होता, आता तर कमी आहे. आता बघूया, जाऊया आता. खाली नायरीच जायला लागेल, आपल्या इथे वरती बस नाही येणार. हा बघा आपला बस स्टॉप. किती भेटले? व्ह्यू पण असतं बघा आपल्या गहीला किती पाणी आले, पाकाडीला. चला जाऊया. पाऊस आणि वारं पण सुटलंय. म्हशी एकदम पावसाचं वातावरण म्हणजे एकदम खतरनाक. आपण आता पोचलेलं आहे आपल्या ब्रिजवरती. बघा, नदीला पण पाणी आहे, रेग्युलर पाणी झालंय. वरती तर पूर्ण धोका आहे सह्याद्रीला. तुम्हाला व्हिडिओ पण दाखवणार आहे आपला, जो 2-4 दिवसापूर्वी जो पाऊस पडलेला ना, त्याचा व्हिडिओ पण दाखवणार आहे. बघा, बघून घ्या आता. ह्या साईडून पण पाणी गेले आम्हालातून. ते व्हिडिओ तुम्ही बघून घ्या. बघा, आता या व्हिडिओच्या पुढे दाखवतो मी. बघा, गणपतीचा ढव. हा पूर्ण मोठा ढव झाला. आता गणपती विसर्जन आपल्या इथेच करायचं आहे. बघा, या पूर्ण मळीतून पाणी गेलेलं आहे, ह्या साईडून पण आणि त्या साईडून पण. तर तुम्ही या व्हिडिओ बघून घ्या पुढच्या. अगोदर मोठा होता, ह्या निघलेला होता, त्या पाणी द्यायला होता. इकडून सर्व पाणी गेलेलं. बघा, इथे तुम्हाला बांध दिसत असेल. ह्या पाण्यामुळे हा पडला आहे, कारण इकडून पूर्ण पाणी आलेलं. पूर्ण नदीचं पाणी या साईडला शिरलेलं. हे आपलं ह्या कुठल्या संरक्षण इकडे तर ह्या साईडची भिंतच खाली गेली. रस्त्या साईड काम चालू होतं, पण पावसाळ्यामध्ये बंद झालं. हे बघा, इकडे पूर्ण खाली गेलेलं. आता अर्ध बांधत होते, पण पाऊस आला आणि वाटतं वाहून गेलं. पुन्हा इकडे भिंत बांधत होती लांब, मोठीच्या मोठी. चला जाऊया आपण. तर आता आपण आल्या खाली स्टॉपवरती, नायरी स्टॉपवरती आलेला आहे. बघूया बस कधी इथे जाऊया. आणि आपल्या यूट्यूब चॅनलचं पण आपण नाव थोडं चेंज करतो आहे. तर पहिलं होतं कोकण विथ रोहित होतं, तर आपण त्याला आता कोकणचा रोहित केलं. तर जरा बघा, मराठीत नाव ठेवलं आहे, कारण थोडं इंग्लिशमध्ये वाटत होतं कोकण विथ रोहित. बघूया बस कधी येते. चला जाऊया, बस आली.
संगमेश्वर भजी. चला तर आपण आता मार्केटमध्ये जातोय. ही कोंबडी गल्ली आहे. कोंबडी गल्ली म्हणजे इकडे कोंबडी चिकनची दुकाने जास्त आहेत म्हणून ही कोंबडी गल्ली आहे. मग आता पुढे घ्यायचं आहे, जिन्नस वगैरे पण घ्यायचं आहे, आपला ग्रीनवाला नेट पण घ्यायचं आहे. तर सर्व जरा बघूया काय काय घ्यायला भेटतं. जिन्नस घ्यायचं काम चालू आहे. बटाटे न रात्रीचं भजीचं मेनू खडा पटापट रे. बेसन आहे घरी. आपण जिन्नस आपला पण घेऊन झाला. आता निघा थोडा वेळ. हे बघा हे खत आहे इथे आणि हे आपलं सगळं सामान अजून आणतायत. अजून गेलेत आणतायत. खाऊ आणायला गेलेत. येथील ते बघा ऊन आणि पाऊस पडतोय आता. नाही तर 2-4 दिवसापूर्वी मस्त एकदम भरपूर पाऊस पडत होता. संगमेश्वर इकडेच काम चालू आहे आपल्या हायवेचं. आणि इकडे समोरच हे आहे बस डेपो इकडे पलीकडे. आता निघा. आता थोड्या वेळात निघू आम्ही आपली पण. थकलेत आता. आपण निघालेले आता घरी जायला. काय करणार किती जाऊया आता घरी. भरपूर आता ह्याला हा खोललं तर 1-2 हजार रुपये जातील. आणि आता गरमागरम वडापाव जाता जाता. घाटे पण माहिती आहे ना. जाता जाता गरमागरम वडापाव. आता म्हटलं लावायचं का आपल्याला. बघा योग्य आता रात्रीची तयारी करतोय. बटाटा भजी. बटाटा भजी स्पेशल मेन्यू. आजचा स्पेशल मेन्यू बटाटा भजी. बघूया नंतर तयारला पण भेटेल तो कसा तळतो वगैरे काय टेस्ट पण बघूया. ते बघा भजी त्याला घेतला नाही योग्यादानी. कट वगैरे मागाशी केलेले मस्त की तयारला घेतलेले. हे बघा एवढे भजी तळून झालेत मस्त. कसे झालेत? मसाले टेस्ट केली एवढे बाकी आहेत. टेस्ट पीस आपण एकदाच काय ते करूया आता. बघा आम्ही भजी पण खातोय, गेम पण खेळतोय, इकडे वडा पण खातोय, इकडे भजी खातोय. बाकी सगळे जेवत आहे. हा वडा होता. याला भजी नाही आवडत. भजी नाही आवडत ना. भजी आवडली तुला? भजी आवडली. भजी आवडली. भजी आवडली. काकान केला नाही. काकान केला नाही. तू नाही भजी काय? तू नाही भजी काय? आम्ही खातोय बघ. चला मस्त भजी झाली. भेटूया.